नमस्कार, मी ज्ञानदा कदम. सिस्का एलईडी प्रस्तुत विजन पुढच्या दशकाचं पॉवर्ड बाय विक्रम टी आणि आर काबिल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आपण पुढच्या सत्राला सुरुवात करतोय. खरं तर शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणं हा मराठी माणसाचा म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसांचा बिझनेस ट्रेंड म्हणावा लागेल. पण किर्लोस्कर ग्रुपचे शंतनुराव किर्लोस्कर, विकोचे केशवराव पेंढारकर, कॅमलिनचं दांडेकर कुटुंब यांनी खरं तर पुढच्या पिढीतल्या मराठी उद्योजकांना प्रेरणा दिली. त्यांनी आणि यांनी सगळ्यांनी मिळून राज्यातल्या आणि देशातल्या सुद्धा उद्योग क्षेत्रात मोलाची भर घातली. आता तर मेक इन महाराष्ट्राची घोषणा झाली आहे. जवळपास 44,000 कोटींची किंवा त्यापेक्षा अधिक गुंतवणूक येणाऱ्या काळामध्ये राज्यात येणार आहे. लाखो रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हे सगळं चित्र, हा सगळा डेटा बघायला खूप छान वाटतोय. परंतु ग्राउंड रियालिटी काय आहे त्याचाच रियालिटी चेक करण्यासाठी या पुढच्या सत्राचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या पुढच्या सत्रातले जे मान्यवर आहेत त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. पर्सिस्टंट सिस्टीमचे सीपीओ समीर बेंद्रे, त्याचबरोबर बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी हणमंतराव गायकवाड, त्यांच्यासोबत मिरलेप ग्रुपचे चेअरमन राम भोगले आणि कॉर्पोरेट वकील आणि कायदेविषयक सल्लागार नितीन पोद्दार. आपण सर्वांनी यावं. या सर्वांचं स्वागत करण्यासाठी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांनाही मी मंचावर बोलावते. आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि हे सत्र पुढे नेण्यासाठी माझे सहकारी मिलिंद भागवत येतात. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि साधारण उद्योग क्षेत्र किंवा त्या संदर्भातनं अनेक विषय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी असेल किंवा त्यानंतरच्याही वक्त्यांनी असेल, उद्योग क्षेत्र वाढलं पाहिजे, विकसित झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, रोजगार निर्मिती केली पाहिजे वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. पण खरंच उद्योग क्षेत्राची आजची स्थिती काय आणि त्याहीपेक्षा इथून पुढच्या काळात उद्योग क्षेत्र कुठे जाऊ शकतं, त्याचं व्हिजन काय आहे, कुठल्या क्षेत्रात नेमक्या कुठल्या अडचणी आहेत, कुठल्या क्षेत्राला काय वाटतं की 10 वर्षानंतर IT क्षेत्र कुठे पोहोचेल, 10 वर्षानंतर सर्व्हिस सेक्टर नेमका कुठे पोहोचेल, किती आपण त्याच्यात डेव्हलपमेंट करू शकू किंवा किती प्रकारच्या संधी आहेत, या संदर्भात आपण या सगळ्या मान्यवरांच्या सोबत गप्पा मारणार आहोत. सगळ्यात माझा पहिला प्रश्न आहे भोगले सरांना, आणि तो आपल्यापैकी अनेकांच्या अजूनही जिव्हाळ्याचा किंवा चर्चेतला आहे, अगदी व्हॉट्सअपच्या मेसेजमधला सुद्धा, की तो नोटाबंदी आणि त्या संदर्भातल्या सगळ्या निर्णयांचा किंवा GST. सर, तुम्हाला असं वाटतं की GST आणि नोटाबंदी हे दोन्ही विषय खूप महत्त्वाचे पॉलिसी डिसिजनचे, धडाकेबाज निर्णयांचे जरी असे होते तरी आजही उद्योग क्षेत्र त्याच्यातनं सावरलंय असं वाटत नाही, कारण अनेकांच्या अजूनही सावध प्रतिक्रिया आहेत. नोटाबंदीबद्दलही आहेत, फार तीव्र मतं आहेत, आणि GST बद्दलही अजून फार सावध प्रतिक्रिया आहेत. तर उद्योग क्षेत्र सावरलंय का यातून? नोटाबंदीनंतरच्या सुरुवातीच्या काही आठवड्यात उद्योग क्षेत्रावरती परिणाम झाला होता आणि विशेषतः त्या उद्योगांवर परिणाम झाला होता जिथे ग्राहक कॅशचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. टू व्हीलर्स असतील, मोटरसायकल, जिथे पिशवीतनं कॅश घेऊन यायची आणि मोटरसायकल विकत घ्यायची अशी पद्धत होती. जरी पॅन कार्डचं इन्सिस्टन्स असलं गाड्या विकत घेण्याकरता, तरी अनेक वेळा अनेक फोर व्हीलर्स देखील कॅशनी परचेस केली जात होती. आणि या क्षेत्रावरती नोटाबंदीच्या काळानंतर काही प्रमाणात परिणाम झाला होता. व्हाईट गुड्समध्ये म्हणजे TV असतील, फ्रीज असेल, एअर कंडिशनर्स असतील, याच्याही खरेदीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला होता. आणि अर्थातच त्याचा परिणाम हा इतर क्षेत्रांवरही झाला होता.
त्यामुळे मी असं म्हणेन की नोटाबंदीनंतरच्या 2 महिन्यात बऱ्याच उद्योगांवर निगेटिव्ह इम्पॅक्ट याचा दिसत होता, पण त्याच्यानंतरच्या काळात हळूहळू हा निगेटिव्ह परिणाम आता जवळजवळ संपल्यात जमा आहे. जीएसटीचा परिणाम जूनच्या एंडला लोकांनी आपले स्टॉक्स घ्यायला नकार दिला आणि असलेल्या स्टॉक्सचं अकाउंटिंग करण्याकरता म्हणून त्यांनी काही काळ मागून घेतला. त्यामुळे जूनचे शेवटचे 15 दिवस हे उद्योगांकरता चॅलेंजिंग होते, डिस्पॅचेस थांबले होते आणि जुलैचे पहिले काही दिवस IT रिलेटेड ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे सॅप जे वापरतात त्या मंडळींना त्यांचे सॅप अपग्रेड करणं गरजेचं होतं. 30 तारखेला संध्याकाळी 6 वाजता शेवटच्या अमेंडमेंट्स आल्या, त्याच्यानंतर काही पॅचेस आले, त्यामुळे 1 आणि 2 तारखेला अनेक अडचणी होत्या. आता हळूहळू त्याही संपलेल्या आहेत आणि उद्योग परत सुरळीत सुरू झालाय असं म्हणायला हरकत नाही. आपला जो एकूण दिवसभराचा विषय आहे, एक 10 वर्षाचं व्हिजन पाहता हे दोन्ही निर्णय आवश्यक होते किंवा चांगले आहेत? मी असं म्हणेन की हे दोन्ही निर्णय अतिशय आवश्यक होते. पहिला जो नोटाबंदीचा निर्णय होता, याच्यात आपल्या सर्वांना माहिती आहे की एक खूप मोठी पॅरलल इकॉनॉमी आपल्या देशात गेल्या अनेक दशकं अस्तित्वात होती आणि ती दुर्दैवाने कुठेही तिच्यावरती कोणाचाही वचक नव्हता, ती वाढत होती, कमी होत नव्हती. हा जो काही पैसा अंडरग्राऊंड झालेला होता, याला ओव्हरग्राऊंड आणण्याकरता एकदा कोणीतरी धडाक्याचा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि नोटाबंदीमुळे यातला बराचसा पैसा हा आता ट्रेसेबल झालाय, त्याची काही रेकॉर्ड्स निर्माण झाली आहेत आणि ही रेकॉर्ड्स तपासण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सरकार करतंय. त्यामुळे हे जे काही कॅपिटल पॅरलल इकॉनॉमीत लागत होतं हे आता ॲक्च्युअली रेकॉर्डेड इकॉनॉमीत येईल आणि त्याचा परिणाम भारताच्या GDPवर निश्चितच होईल. GST वन नेशन वन टॅक्स म्हणतात, आपल्याकडे थोडंसं ते कॉम्प्लिकेटेड आहे कारण स्टेटला काही अधिकार होते, ते अधिकार सबस्युम करून सेंटरनी घ्यायचे म्हटल्यानंतर त्याच्यात राजकीय अडचणी होत्या. त्यामुळे IGST, CGST, SGST असं GSTचे 3-4 प्रकार आपल्याकडे जरी असले तरी मला स्वतःला असं वाटतं की यातनं एक अतिशय ट्रान्सपरंट बिझनेस एन्व्हायरमेंट तयार होण्याकरता त्याचा उपयोग होणार आहे आणि जी मंडळी याच्यातनं सुकारपणा करण्याचा प्रयत्न करतील ते कुठे ना कुठेतरी आता सापडण्याचे मार्ग निर्माण होणार आहेत. त्यामुळे ही जी पॅरलल इकॉनॉमी आहे, ही पॅरलल इकॉनॉमी 100% नष्ट जरी झाली नाही तरी तिचा आकार निश्चितपणे खूपच छोटा होणार आहे. हे जे असे पळणारे लोक असतात त्यांना पकडतात ते IT क्षेत्रातले सगळे लोक, कारण ते अनेक सॉफ्टवेअर्स आणि अशा सगळ्या गोष्टींची निर्मिती करतात. बेंद्रे सर पर्सिस्टन्सचे सर्वेसर्वा आहेत, त्याच्यातलं एक वेगळ्या अर्थाचं साम्राज्य उभं करण्यात सरांचा खूप वाटा आहे. सर, हे जे 2 निर्णय आहेत त्या अनुषंगानं पहिला प्रश्न विचारतो आणि मग भविष्याच्या अनुषंगानं विचारतो. तुम्हाला असं वाटतं की असे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणं हे आवश्यक होतं का, आणि तुम्हाला असं वाटतं की या धोरणात्मक निर्णयांचा पुढच्या काही काळात चांगला परिणाम आपल्याला दिसेल का? नक्कीच असे हे निर्णय घेणं जरुरी आहे आणि आवश्यक होतेच. डिमॉनिटायझेशनमुळे जसं पूर्ण डिजिटल इंडियामध्ये किंवा डिजिटल वापर वाढला आणि त्याच्यामुळे कॅश इकॉनॉमी कमी होते, हा नक्कीच खूपच गरजेचं आहे. कारण की देशाची इकॉनॉमी समजा वाढायची असेल तर जितकी जी कॅश इकॉनॉमी कमी होईल आणि ॲक्च्युअल अकाउंटिंग आणि बँकिंग इकॉनॉमी वाढेल, ह्याने नक्कीच फायदा होणार आहे. आणि GST ही बऱ्याच वर्षापासून आपल्याकडे चालू असलेली चर्चा होती आणि सगळ्या लोकांना मान्य होतं की GSTची गरज पडणार आहे. किंवा जेव्हा एका देशाला सगळ्याला एक देश म्हणून जवळ आणायचं आहे तेव्हा जे इंटरस्टेट किंवा वन स्टेट टू डिफरंट स्टेटमध्ये जे टॅक्सेशनचे प्रॉब्लेम्स होते ते कमी होतील. हे नक्कीच गरजेचं आहे. पण हे जितकं आता जे सुरुवात आहे हे काय इतकं इझिली सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम नाही आहे. त्याला वेळ लागणार आहे, आपल्याला थोडासा पेशन्स ठेवावं लागणार आहे. कारण की एवढं डेटा हँडल करणं, एवढा मोठा प्रमाणात सगळे चेंजेस होणं हे एवढं आपल्या सगळ्या मोठ्या देशाला काही इतकं सोपं नाही आहे. तर आपण त्यांनी सगळ्या ह्या गोष्टींना सपोर्ट केला पाहिजे. मला वाटतं पुढच्या 10 वर्षात ह्याचे नक्की तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फायदे दिसतील. पण एकूण रुळावरनं गाडी जरा बरी चालली आहे. नक्कीच. गायकवाड सर, तुमचं क्षेत्र सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि आपल्यापैकी काही जणांना कदाचित त्यांच्या कंपनीचं नाव माहीत असेल, त्यांचं नाव माहीत नसेल, BVG, कारण त्यांची कंपनी राष्ट्रपती भवन ते मुंबई एअरपोर्टसारखी अनेक अतिशय महत्त्वाची ठिकाणं इथे सेवा पुरवते. आणि आपल्याला सगळ्यांना खरंच अभिमान असला पाहिजे की महाराष्ट्रातला एक सर्व्हिस सेक्टरमध्ये, बेसिक सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करणारा माणूस
फर्स्ट एंटरप्रेनर आज आपल्यासोबत आहे. सर, तुम्ही कसं पाहता या महत्त्वाच्या निर्णयांच्याकडे? आणि सर्व्हिस सेक्टर हा केवळ तुमच्यापुरता नाही तर अन्य अनेक सर्व्हिस सेक्टर्सचे अंग आहेत, तर त्या सगळ्याचा विचार करता हे निर्णय कसे आहेत? हे निर्णय चांगलेच आहेत, त्यात काय म्हणण्यासारखं काही नाही. पण आपण 10 वर्ष जेव्हा विजन बोलतोय तेव्हा 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून मी सांगू शकतो की आपल्याला स्किल डेव्हलपमेंटची प्रचंड गरज आहे. आपल्याकडं 12वी पासून लोक ग्रॅज्युएट होतात. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना जॉब मिळत नाही. म्हणजे परवा मुंबईत पोलीस भरती झाली मागच्या वर्षी, 500 जागा होत्या आणि 2.5 लाख अर्ज आले होते. उत्तर प्रदेशमध्ये 380 शिपायांची भरती होती आणि 23 लाख अर्ज आले होते. एम्प्लॉयबिलिटीचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. स्किल डेव्हलपमेंट करायची गरज आहे. भारत महासत्ता होणार, जगात सगळ्यात तरुण देश असणार, पण विदाऊट स्किल असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवरती भर द्यायची गरज आहे. BVG आम्ही स्वतः वर्षाला जवळपास 25,000 मुलांना ट्रेन करतो आणि 100% जॉब देतो. 8 लोकांनी कंपनीची सुरुवात केली होती. आज 70,000 लोक BVGमध्ये काम करतात संपूर्ण देशामध्ये. सांगायला अभिमान वाटतो की दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनचं काम आहे, आदरणीय प्रधानमंत्र्यांचं घर आहे, पार्लमेंट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, टाटा मोटर्स सगळे प्लांट आहेत, वोक्सवॅगन आहे, मंदिर आहेत, शिर्डी आहे, तिरुपती आहे, सिद्धिविनायक आहे, उज्जैन आहे. म्हणजे सांगता येणार परसिस्टंट आहे. रेंज काय आहे ती लक्षात आली आणि सगळीकडे काम करतोय. ॲम्ब्युलन्सचं काम करतोय सर. महाराष्ट्रामध्ये 108 ॲम्ब्युलन्सच्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आतापर्यंत 16 लाख लोकांना आपण मदत केली आहे. मध्य प्रदेशमध्ये डायल 100चं काम करतोय, तिथं 30 लाख लोकांना मदत झाली आहे मागच्या 2.5 वर्षामध्ये. तर माझा विचार आहे की स्किल डेव्हलपमेंट आणि महाराष्ट्र दृष्टीने आधी मुख्यमंत्री साहेबांनी जे शेतीचं जे बोलले, आम्ही BVGचं हे पुस्तक आणलं आहे शाश्वत आणि समृद्ध शेतीसाठी. 3 वर्ष प्रयोग केल्यानंतर खूप जबाबदारीनं मी बोलतोय की महाराष्ट्रातल्या शेतीचं उत्पादन आणि गुणवत्ता म्हणजे क्वांटिटी अँड क्वालिटी दोन्ही आपल्याला वाढवता येतं. मी 2 इस्रायलची लोक BVGमध्ये कामाला ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मी सांगू शकतो की इस्रायल तंत्रज्ञान आणि आपल्याकडं BVGचे आमचं स्वतःचे काही विकसित हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी प्रोडक्ट आहेत. त्या टेक्नॉलॉजी सहाय्यानं आम्ही मागच्या 3 वर्षात प्रयोग केले. भारताचं ॲव्हरेज गव्हाचं उत्पन्न 12 ते 13 क्विंटल आहे. आम्ही 1 एकरामध्ये 39 क्विंटल गहू काढला. भारताचं ॲव्हरेज उत्पन्न सोयाबीनचं 4 ते 6 क्विंटल आहे. मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्र सोयाबीन 4 ते 6 क्विंटल आहे. आम्ही 22 क्विंटल सोयाबीन काढलं. भाताचं उत्पन्न 10 क्विंटल आहे, 25 क्विंटल काढलं. तर अशी टेक्नॉलॉजी आहे ती बांधापर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे आणि ती जर आपण पोचवू शकलो तर शेतकऱ्याला गाव सोडून पुण्यात यायची गरज नाही, मुंबईत यायची गरज नाही. पण मग जसं तुम्ही थेट विषयाला सुरुवात केली की 10 वर्षात अशा कुठल्या प्रकारचे आणखीन स्किल्स आपल्याला डेव्हलप करायला लागतील, म्हणजे ज्याची आवश्यकता कदाचित 10 वर्षानंतर असेल तर ते आत्ता आपल्याला सुरुवात करायला लागतील, अशाच्या बद्दल काही सांगाल आणखीन? कशाच्या बद्दल? आणखीन असे काही स्किल्स जे आपल्याला डेव्हलप करायला लागतील? स्किल्समध्ये फंडामेंटली विचार हा करायला पाहिजे की जगभरात रिक्वायरमेंट काय आहे. म्हणजे भारताची रिक्वायरमेंट आहेच आहे. मी मागच्या 1.5 महिन्यामध्ये 35 दिवस भारताबाहेर आहे. 7 दिवस मी इंग्लंडला गेलो, 7 दिवस कॅनडाला गेलो, 11 दिवस अमेरिकेला गेलो, नंतर कंबोडियाला गेलो, सिंगापूरला गेलो. जगभरात रिक्वायरमेंट खूप वेगळ्या आहेत. जगात काय रिक्वायरमेंट आहे ती आपण शिकवलं पाहिजे, पिकवलं पाहिजे. म्हणजे जर्मन सरकारने भारत सरकारबरोबर 10,000 हेल्थकेअर लोकांचा करार केला आहे. जुन्या पंतप्रधान साहेबांच्या काळामध्ये MOU सही झालेला आहे, MOU अवेलेबल आहे. एक माणूस गेला का त्या करारानंतर एकही गेलेला नाही. त्यांची रिक्वायरमेंट काय आहे? त्यांना हेल्थकेअर सेक्टरमध्ये ICUमध्ये, ओल्ड केअर हेममध्ये लोक पाहिजेत. त्यांना जर्मन बोलता आलं पाहिजे, त्यांची जर्मनची फ्लुएन्सी वेगवेगळ्या टप्प्यावर पाहिजे. असं आपण हुडकून आणलं पाहिजे. आता मी त्या दृष्टीनं सिम्बॉयसिसबरोबर टायअप करतोय, बाकीच्या संस्थांबरोबर टायअप करतोय आणि जर्मनीत मी काम घ्यायचा प्रयत्न करतोय की जर्मनीची गरज काय ती मी समजून घेतली. त्यांना काय पाहिजे, पुढच्या 3 वर्षात काय पाहिजे, 5 वर्षात काय पाहिजे, असा एक एकत्रित प्रयत्न व्हायची गरज आहे. हनुमंत गायकवाडच्या क्षमता लिमिटेड आहेत. तुमच्या माध्यमातून, राजीव खांडेकर साहेबांच्या माध्यमातून आपण जर सरकारपर्यंत व्यवस्थित पोचू शकलो आणि एक सेल तयार करता आला, म्हणजे अमूलने जसा ब्रँड क्रिएट केला, वेगवेगळे दूध उत्पादक संघ आहेत पण सगळ्यांचं ब्रँडिंग एक आहे. आज आमच्याकडे काय की कोयना वेगळं, कराड वेगळं, कृष्णा वेगळं, दूध वेगळं, ह्याचं वेगळं आणि तो ब्रँड क्रिएट होत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे बेनिफिट करायला पाहिजे, ते मिळत नाही. तर असं एक 10 वर्षासाठीचं व्हिजन जे आपण बोलायचं म्हणतोय, तर आपल्याला स्किल डेव्हलपमेंटवरती काम करायला पाहिजे, आपल्याला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटवरती काम करायला पाहिजे. ग्लोबल रिक्वायरमेंट काय आहेत, जगामध्ये काय संधी आहेत, कुठल्या देशामध्ये, प्रत्येक देशाच्या गरजा वेगळ्या आहेत. लंडनमध्ये आता ब्रेक्झिट झालं त्याचा परिणाम काय होणार आहे त्याच्यावरती मी अभ्यास केला. मी 8 दिवस थांबलो. ब्रेक्झिटचा परिणाम खूप चांगला होणार आहे. ब्रेक्झिटमुळे इंग्लंडच्या इकॉनॉमीवरती स्ट्रेन येणार आहे आता. त्यामुळे तिथं आउटसोर्सिंग प्रचंड वाढणार आहे. तिथल्या आउटसोर्सिंगमध्ये कुठल्या क्षेत्रात आउटसोर्सिंग होणार आहे. भारताचं बजेट, भारत सरकारचं 14 लाख का 15 लाख कोटीचं असतं. इंग्लंडची लोकसंख्या 6.5 कोटी आहे, महाराष्ट्राच्या निम्मी लोकसंख्या आहे.
त्यांचं हेल्थचं बजेट 110 बिलियन पाऊंडाचं आहे. म्हणजे 10 लाख कोटी रुपयाचं फक्त हेल्थचं बजेट आहे, हेल्थचं बजेट. आणि तिथल्या मी सीईओना भेटलो, इंग्लंडच्या NHSच्या सीईओना भेटलो. ते म्हटले पहिलं आमच्याकडे क्रंचिंग येणार आहे हेल्थ सेक्टरवरती आणि हेल्थ सेक्टरमध्ये आउटसोर्सिंग वाढणार आहे. तर मी त्याच्यामध्ये आता अभ्यास करायला चालू केलं. मी तिथल्या 2 रिटायर्ड सीईओना कामाला ठेवले कन्सल्टंट म्हणून आणि त्यांना म्हणतो की तुम्ही मला सांगा की तुम्हाला इथनं काय लोक पाठवा. मला तुमचं सगळं बोलणं ऐकताना मलाच नाही तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं असेल की आपण संधी म्हणजे कसं करतो माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला बघतो, डावीकडे काय, उजवीकडे काय, समोर काय, पलीकडे काय. पण गायकवाड सरांनी सांगितलेला मुद्दा आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवला पाहिजे की आपल्या डावी उजवीकडे नाही तर बरीच पलीकडे सुद्धा संधी असू शकते आणि तीही आपण बघितली पाहिजे. आणि तुम्ही जो मुद्दा मांडला त्यालाच विचारून त्यांनी असं म्हटलं की ब्रँडिंग होत नाही. असं नेमकं काय महाराष्ट्रात कमी आहे? म्हणजे महाराष्ट्राकडे पर्यटनाच्या दृष्टीने संधी आहे, महाराष्ट्रात अन्य सगळ्या दृष्टीने संधी आहे, महाराष्ट्रात ब्रेन आहे, महाराष्ट्रात पैसे आहे, मेहनत करण्याची तयारी करणारा लोक आहेत. महाराष्ट्र ॲज अ ब्रँड पुढच्या 10 वर्षात काही वाटते शक्यता का होत नाही, अजून का नाही झाला? बघा, तुम्ही गायकवाड सरांनी खूप चांगले मुद्दे मांडले. आपण जेव्हा तुमचा कार्यक्रम पुढच्या 10 वर्षाचं विजन तर तुम्ही म्हणता, पण टेक्नॉलॉजी इनोव्हेशन इतकं डिसरप्टिव्ह आहे की आपल्याला पुढच्या वर्षी काय होईल हे सांगता येणार नाही. तुम्ही जर 10 वर्षा अगोदरचे जर इंडस्ट्रीज बघितल्या, 10 वर्ष अगोदरच्या इंडस्ट्रीज काढून बघा आणि आजच्या इंडस्ट्रीज बघा, दोज इंडस्ट्रीज आर नॉट देअर. 2000 मी काल थोडं राजीवजींनी मला सांगितलं, थोडंसं रिसर्च केला मी. 2025 मध्ये आपण 10 वर्षामध्ये 2027 म्हणतो, 2025 मध्येच जे 2-3 मोठे इनोव्हेशन येणार आहेत जगामध्ये. तुम्ही त्याचं अंडरस्टँड करा. मग तुमचा प्रश्न पण होता की काय स्किल सेट घ्यायला पाहिजे आपण. तर पहिलं एक आहे की 2025 मध्ये आपण जेनेटिक म्युटेशन करू शकू. म्हणजे जे डिमेन्शिया आहे, डायबिटीज आहे, अल्झायमर आहे, जे आपण म्हणतो अनुवंशिक जे आपल्याला रोग आहेत त्याच्यावरती DNA आपण चेंज करू शकू. 2025 पर्यंत सोलार पॉवर विल बी द ओनली सिंगल सोर्स ऑफ पॉवर आणि सोलार पॉवर स्वस्तामध्ये मिळेल आपल्याला. त्याच्यानंतर फूड शॉर्टेज राहणार नाही. तुम्ही शेतीचं म्हटलं, पण मी अमेरिकेमध्ये असताना सॅनडिएगोमध्ये मी यावर्षी वेकेशनला गेलो असताना सॅनडिएगोमध्ये मी बघितलं की आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये एक छोट्या रॅकमध्ये तुम्हाला गहू, तांदूळ, फ्रूट्स तुम्हाला करता येतील. त्याच्यासाठी कुठल्याही शेती तंत्रज्ञानाची गरज नाही, इतकं इनोव्हेशन आलेलं आहे. प्लास्टिक जाईल 2025 पर्यंत, कारण झाडांच्या याच्यातून सेल्युलॉइडमधून तुम्हाला प्लास्टिक सारखं नवीन पॅकेजिंग करता येणार आहे. सो टेक्नॉलॉजी इज कम्प्लिटली चेंजिंग द लाईफस्टाईल. आता तुम्ही म्हणाल की ह्याचा जेव्हा हे सगळे ना वेगळे डॉट्स आहेत, विल हॅव टू कनेक्ट दोज डॉट्स असे कनेक्ट करायला पाहिजे आपल्याला की मी गेले 25-26 वर्ष मी फॉरेन कोलॅबोरेशन्स भारतामध्ये आणतो. मला अजूनही आठवतं की 1991 मध्ये ज्यावेळेला मनमोहन सिंगनी जी पॉलिसी अनाऊन्स केली आणि आम्ही पहिली कंपनी कोलगेट ज्यांनी त्यांची शेअर होल्डिंग 40 ते 51% केली आणि तिथपासूनचा मी प्रवास सांगतो तुम्हाला. मी अजूनही मी परदेशात गेला तर किंवा कुठलीही मोठी फॉरेन कंपनी जेव्हा इंडियामध्ये येते ती मला पहिल्यांदा विचारते की भारतामध्ये महाराष्ट्र इज नोन फॉर व्हॉट. आम्ही महाराष्ट्रामध्ये यायचं आहे, आम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणा, चेन्नईमध्ये म्हणा, हैदराबादमध्ये म्हणा, आम्हाला जर कुठल्या स्टेटमध्ये यायचं असेल तर मला व्हाय महाराष्ट्र याचं मला एक्सप्लेनेशन द्या आम्हाला. तर मी त्यांना साधारणपणे एक्सप्लेनेशन देतो की महाराष्ट्रामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन चांगले आहेत, महाराष्ट्राचा जो सामान्य नागरिक आहे तो इंग्रजी चांगला बोलू शकतो, स्किल्स चांगले आहेत महाराष्ट्रामध्ये, स्किल सेट चांगला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, फायनान्शियल सेक्टर आहे, फायनान्शियल सर्व्हिस फायनान्शियल सेंटर आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियली प्रगत आहे. हे मी एवढं मोघम आतापर्यंत लोकांना सांगतो. टाइम हॅज कम दॅट वी नीड टू गो वन स्टेप अहेड. बघा, हैदराबाद इज नोन फॉर IT, चेन्नई इज नोन फॉर ऑटो, महाराष्ट्र इज नोन फॉर व्हॉट. हा जेव्हा मी प्रश्न स्वतःला विचारतो तेव्हा मला एकही इंडस्ट्री दिसत नाही. पण मी सातत्याने हा विषय मांडत आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मीडिया आणि एंटरटेनमेंट हा एक असं सेक्टर आहे आणि तुमच्या नेक्स्ट सत्रामध्ये तुम्ही हा विषय डिस्कशन घेणार आहात. मला असं वाटतं की मीडिया आणि एंटरटेनमेंटमध्ये बघा, बाहुबली चित्रपट आला 1000 कोटीचा. बाहुबली चित्रपट बनवण्यासाठी त्याच्यानंतरचा एक सिनेमा येतोय आणि त्याचं पूर्ण प्रोडक्शन हैदराबादमध्ये होणार आहे. त्यांची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज 2000 crore रुपीज. दिस ऑल कॅन कम टू महाराष्ट्र. आपण महाराष्ट्राला मीडिया आणि एंटरटेनमेंटमध्ये मुंबई, बॉलिवूड, बघा खरं सांगायचं म्हणजे हिंदी इंडस्ट्री ही मराठी माणसाने दिलेली आहे. दादासाहेब फाळकेंनी इंडस्ट्री सुरू केलेली इंडस्ट्री आज ही आपण हैदराबादकडे चालली आहे. तर माझी रिक्वेस्ट अशी आहे, आणि मुख्यमंत्री डायनामिक आहे, विजनरी आहे,
माझी रिक्वेस्ट अशी असणार आहे की आपण लेट अस आयडेंटिफाय 2 or 3 सेक्टर्स इन नेक्स्ट 10 years. असं सगळ्या सेक्टरमध्ये आपण काम करू शकणार नाही. मीडिया आणि एंटरटेनमेंट एक वन सेक्टर आणि हायर एज्युकेशन. आज पुण्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 हजार बाहेरचे विद्यार्थी दरवर्षी असतात. पण आपण हार्वर्ड आणू शकलो नाही महाराष्ट्रामध्ये. आपण स्टॅनफर्ड आणू शकलेलो नाहीये किंवा स्टॅनफर्ड आणि हार्वर्डच्या त्या लेवलच्या इन्स्टिट्यूशन्स आपण बनवू शकलो नाही. तर मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षामध्ये जर मीडिया आणि एंटरटेनमेंट आणि हायर एज्युकेशन हे 2 क्षेत्र जरी आपण जर चांगल्या इन्स्टिट्यूशन्स जरी आणल्या, सिम्पली यू गेट गुड इन्स्टिट्यूशन्स इन महाराष्ट्र. तर गायकवाडने जसं म्हटलं की कुठले स्किल सेट लागणार, तर लेट द इन्स्टिट्यूशन्स डिसाईड, लेट द इंडस्ट्री डिसाईड की काय गरज आहे. आज आपण ठरवू शकणार नाही की मला ह्या क्षेत्रामध्ये स्किल करायचं आहे का त्या क्षेत्रामध्ये स्किल करायचं. वी नीड बेटर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. आणि एक मुद्दा सांगतो मी की हे बोलत असताना आज चित्र काय आहे मला सांगा तुम्ही. आपल्याकडे आज मुंबईसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएशनचे रिझल्ट लागलेले नाही आहेत. आपण 11वी ऑनलाईन प्रवेश लोकांना देऊ शकत नाही. आपण डिजिटल इंडियाच्या गोष्टी करतो. बघा, मला टीका करायची नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू क्रिटिसाइज ऑन एनीवन. पण एक छोटासा इथे क्लोज करतो मी हा विषय की डिजिटायझेशन म्हणजे फिजिकल पेपर्स जे आहेत ना, हे फिजिकल पेपर्स PDF करून कम्प्युटरमध्ये ठेवणं नाही. That is not digitization. Digitization is we are create processes. फॉर एक्झाम्पल 11वी ऑनलाईनची परीक्षा आहे. मी काल आणि आज तुम्ही जो गोंधळ बघताय बघा, SSC, CBSE आणि ICSEचे एक्झाम रिझल्ट हे ऑनलाईन तुम्ही दिले. म्हणजे हा सगळा डेटा अवेलेबल होता. ह्या सगळ्या डेटाला क्रंच करून मुलांना फक्त विचारलं असतं की तुमचं प्रायोरिटी आणि प्रेफरन्स सांगा, तर गव्हर्नमेंट त्यांना ह्याच डेटावरून प्रोसेस करून तुम्हाला ॲडमिशन देता आली असती. तुम्ही मुलांना परत सांगितलं फॉर्म भरा, रिझल्ट तुमचे कॉलेजचे नाव टाका, ॲड्रेसेस टाका, मार्क भरा. कशासाठी? वेन यू हॅव 11 SSC CBSEचा रिझल्ट जर ऑनलाईन तुम्ही केला तर डेटा तुमच्याकडे अवेलेबल होतं. वाय कुड यू नॉट प्रोसेस दॅट डेटा? पॉइंट इज एक अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मित्रांनो 20 वर्ष यंग आणि डायनामिक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही 20 वर्षाची यंग आणि डायनामिक आहे. ही कोणाच्या हातामध्ये आहे? डिसिजन मेकर जे आहेत ना ते आम्ही आहोत. आपण म्हणजे 50 वर्षे लोक आहोत. डिसिजन मेकर्सला ही टेक्नॉलॉजी अजून पसंती पडत नाहीये. सबस्टॅन्शियल डिसिजन मेकर्सना वाटतं की टेक्नॉलॉजी म्हणजे ईमेल पाठवणं किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवणं म्हणजे टेक्नॉलॉजी. फ्रेंड्स, दॅट इज नॉट द केस. बघा, योगी आदित्यनाथनी कालच मला वाटतं मागच्या महिन्यामध्ये अनाऊन्स केलं की 50 वर्षाच्या वरती जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, इफ दे आर नॉट कॉम्पिटंट आय विल मेक देम सिट होम. तसं महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. हे सरकारचे प्रत्यक्ष असलेले प्रतिनिधी संजय राऊत आहेत समोर, तर ते याच्यातल्या काही गोष्टींची निश्चित नोंद घेतील ज्या पॉझिटिव्ह आहेत स्वाभाविकपणे त्याच्या. पण आत्ता जो पोद्दार सरांच्या बोलण्यामध्ये मुद्दा आला की एक एज्युकेशन हब किंवा काय नेमकं म्हणायचं, तर या सगळ्याला कुठेतरी पायाभूत सोयीसुविधा लागतात. पुन्हा एकदा म्हणजे हे सगळं उभं करायचं असेल तर पायाभूत सोयीसुविधा पाहिजेत. आत्ताची जी काही महाराष्ट्राची स्थिती आहे आणि पुढच्या 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्र एक आयडेंटिटी होण्याकरता अशा काय पायाभूत सोयीसुविधा अतिशय तातडीने कमीत कमी काळात करण्याची गरज आहे, जेणेकरून ब्रँडिंग होऊ शकतं, इंडस्ट्री येऊ शकते आणि सर्व्हिस सेक्टर त्याबरोबर पुढे जाऊ शकतो, जॉब क्रिएट करू शकतो. अशा काय पायाभूत सोयीसुविधा पाहिजेत? रस्ते, पाणी, वीज या गोष्टी आपण सातत्याने मेन्शन करतो. त्यातल्या रस्त्यांच्या संदर्भात बऱ्यापैकी व्हिजन आणि व्हिजिबिलिटी दिसते आहे. विजेच्या संदर्भातही मी असं म्हणेन की बऱ्यापैकी व्हिजन आणि व्हिजिबिलिटी दिसते आहे. मोठ्या प्रमाणावर आपण थर्मल पॉवरपासून सोलार, विंड याच्याकडे मायग्रेट होतोय. रूफटॉप सोलार जसं मुख्यमंत्री म्हणाले तसं इव्हन ॲग्रो फिडर्स सोलारवर कन्व्हर्ट करणे, या पद्धतीने आपण हळूहळू ट्रॅडिशनल याच्याकडनं नवीन गोष्टींकडे वळतो आहोत आणि त्याच्याकरता व्हिजन आणि व्हिजिबिलिटी दोन्ही दिसतंय. पण पाण्याच्या संदर्भात मात्र असं काहीही होताना दिसत नाहीये. कचऱ्याच्या संदर्भात असं काही होताना दिसत नाहीये. कचरा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर का? तर मी असं म्हणतो की हो, कारण कचरा हलवला नाही तर प्रगती होत नाही. कचरा हा प्रगतीतला एक खूप मोठा अडथळा आहे आणि कचऱ्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. कचऱ्यामुळे इन्व्हेस्टमेंट्स येऊ शकत नाहीत. म्हणजे औरंगाबाद सारख्या शहरात जेव्हा परदेशी मंडळी इन्व्हेस्टमेंट करता म्हणून येतात
त्यावेळेला औरंगाबादमधल्या नेमक्या कोणत्या रस्त्याने त्याला नेलं तर कचरा दिसणार नाही याचा विचार आम्हाला करावा लागतो. पण असा विचार ज्या दिवशी आम्हाला करावा लागणार नाही, शहरं इतकी स्वच्छ होतील, त्या दिवशी मला असं वाटतं की इन्व्हेस्टमेंट्स यायला मोकळीक होईल, उद्योगाला वाढायला मोकळीक होईल आणि पाणी आणि कचऱ्याचं व्यवस्थापन हा इन्फ्रास्ट्रक्चरचा भाग आहे आणि त्याच्यावरती चांगल्या टेक्नॉलॉजीज उपलब्ध आहेत. रुरल आणि अर्बन डिव्हाइड हा एक आपल्याकडचा मोठा प्रश्न आहे. शेतकरी विरुद्ध कारखानदार असं चित्र, पाण्याचं शॉर्टेज निर्माण झालं की लगेच हे चित्र मीडियातनं समोर येतं की शेतकऱ्यांचं पाणी उद्योग घेऊन जात आहे. प्रश्न असा आहे की उद्योग आणि शहरांनी वापरलेलं पाणी रिसायकल करून त्यांनाच परत वापरता येईल का किंवा शेती करता वापरता येईल का, आणि याच्याकरताच्या टेक्नॉलॉजीज आम्हाला काही जपानहून किंवा जर्मनीहून आणण्याची गरज आहे का. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की जैविक तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं उद्योगांनी आणि शहरांनी वापरलेलं पाणी उत्कृष्टपणे रिसायकल होऊ शकतं, त्याचं खत होऊन ते शेती करता वापरता येतं किंवा त्याही पलीकडे त्याच्यावर प्रोसेस केलं तर अगदी पिण्याकरता देखील तुम्हाला वापरता येतं. इतकं उत्कृष्ट तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि जिथे आपण 10 रुपयाला 1 लिटर पाण्याची बाटली विकत घेत होतो जिची किंमत आता 15 रुपये झाली आहे, तिथे फक्त 50 रुपयात 1000 लिटर पाणी उत्कृष्ट पिण्यासारखं, म्हणजे बिस्लेरीच्या बाटलीत जितकं चांगलं पाणी असतं तेवढं स्वच्छ पाणी निर्माण करता येतं. दुर्दैवाने याच्या कॉस्ट फारशा नाही आहेत, म्हणजे या टेक्नॉलॉजीजमधल्या इन्व्हेस्टमेंट फारशा नाही आहेत, त्यामुळे सरकारमध्ये याच्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे आणि हे भारतीय आहेत त्यामुळे त्याला ग्लॅमर नाही आहे. या तंत्रज्ञानाचा वापर होणं गरजेचं आहे. ह्या तंत्रज्ञानाला पुढाकार घेऊन रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे. मी याच्या संदर्भात सरकारमध्ये बोललो, ते असं म्हणाले की आमची पद्धत अशी आहे की माणूस जिवंत समोर उभा असला तरी आम्हाला सिव्हिल सर्जनचं सर्टिफिकेट लागतं की हा जिवंत आहे. त्यामुळे या टेक्नॉलॉजीज आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण कोणीतरी त्या सर्टिफाय करून दिल्याशिवाय आम्ही वापरणार नाही. सर्टिफाय करणारही सरकारच आहे, पण ते सरकार वापरून घेत नाही. मला स्वतःला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात काही गोष्टीत व्हिजिबिलिटी आहे, पण या गोष्टींच्यात जोपर्यंत व्हिजिबिलिटी येत नाही आणि आपण ते पुढाकार घेत नाही तोपर्यंत म्हणावी तशी प्रगती आपल्याला दिसणार नाही. खूप महत्त्वाचा मुद्दा भोगले सरांनी मांडलेला आहे आणि आपल्यापैकी सगळेच जण बहुतांश त्याच्याशी निश्चितपणे सहमत असाल. मला बेंद्रे सरांना विचारायचं आहे, सर, जेव्हा आम्ही फक्त असा काही मीटर अंतरावरनं संगणक बघायचो, त्याच्यानंतर आता पामटॉप आले, पूर्वी मोबाईल असा कंपॉस पेटी एवढा मोठा होता, आता कंपन्या मोबाईल म्हणजे फोन कॉल पण नाही, मोबाईल पण फुकट द्यायला लागल्या. पण या सगळ्यामध्ये जो या सगळ्याचा बेस आहे IT, आपण असं म्हणतो की आपल्याकडचा ब्रेन हा परदेशात जातो आणि तिथल्या ठिकाणी ITतले सगळे लोक काम करतात. IT क्षेत्राचा विचार करता, IT म्हणजे केवळ कॉम्प्युटर नाही बरं का, मगाशी जे सरांनी सांगितलं तेच मी परत सांगतो, IT म्हणजे केवळ कॉम्प्युटर नाही आणि गोडबोले सर पण त्याच्याशी निश्चित सहमत होतील. तर काय प्रकारच्या संधी आहेत, इथून पुढच्या काळात किती वेगळ्या प्रकारचे बदल या क्षेत्रात होऊ शकतात? जो ब्रेन भारतातनं परदेशात जातोय तो पुन्हा इकडे येऊन इथेच तो ब्रेन डेव्हलप होईल का? ब्रेन म्हणजे दोन्ही, कॉम्प्युटरचा आणि माणसाचा. आता असं जगात म्हणता असं येईल की सॉफ्टवेअर इज इटिंग द वर्ल्ड. सॉफ्टवेअर शिवाय आजकाल कुठलाही नवीन व्यवसाय होऊ शकत नाही. आजकाल सगळे बिझनेस ज्याला म्हणतो की सॉफ्टवेअर ड्रिव्हन बिझनेसेस आपण म्हणतो. आपण काही जगभर बिझनेसेस ऐकलेले आहेत किंवा इथे आहेत. उबर म्हणतात, ओला म्हणतात. ओला किंवा उबर एकही टॅक्सी ओन करत नाहीत, तरी आपण सगळेजण त्या गाड्या वापरतो, टॅक्सीज वापरतो. असं करून सॉफ्टवेअर हे सगळ्या जगामध्ये आणि सगळ्यामध्ये बरंच बदल आणणार आहे. आणि सॉफ्टवेअरचा दुसरा एक आहे की आता जो आहे डेटा आहे, ह्याच्या डेटाबद्दल बोलले की बा शाळेमधल्या ह्याचा डेटा आहे, तो एक मोठा भाग होणार आहे आणि सगळे डिसिजन्स डेटा क्रंचिंग करून डेटावरून डिसिजन्स कसं घेऊ शकतात, कसे बेटर डेव्हलपमेंट आणू शकतो, ह्याच्यासाठी सॉफ्टवेअरचा एक बराच मोठा रोल राहणार आहे. पण मी नुसतं सॉफ्टवेअर आणि स्किल डेव्हलपमेंटबद्दल गायकवाड सर बोलले, त्याच्या व्यतिरिक्त पण बोलतो. आपण एक डेटा सगळ्यांकडे आला असेल की पुढच्या 5 वर्षात या भारतामध्ये 10 कोटी अजून यंग जनरेशन एम्प्लॉयबल यूथ येणार आहेत. आपण एवढे एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो का? फॅक्ट आहे की आपण एवढी एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकत नाही. मग आपण काय करायला पाहिजे?
मग आपण एंटरप्रेन्योरशिपला कसं वाव द्यायला पाहिजे, स्वतःचं सेल्फ गव्हर्नन्स सेल्फ हे एनकरेज कसं करायला पाहिजे, मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकतं, त्याचे पॉलिसीज कशा बदलू शकतं, ओपन सॉफ्टवेअर करू शकतं, मोर ईज ऑफ बिझनेससाठी काय करू शकतो. आम्ही एक स्वतःचं एक फाउंडेशन काढलेलं आहे दे आसरा म्हणून. गोडबोले सरांना माहितीच आहे त्याच्याबद्दल, की त्याच्यामध्ये आम्ही एनकरेज करतो की लोकांनी छोटे छोटे व्यवसाय करावे. मोठा व्यवसाय तर करायलाच पाहिजे, पण छोटे छोटे व्यवसाय करावे ज्याच्यानी एव्हरीबडी कॅन बी सेल्फ सफिशियंट. आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन ह्याच्यावरती खूप फोकस करायला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन हे दोन्ही जेव्हा एकाबरोबर एक चालतील तेव्हाच हे पुढचे 10 वर्ष विल बी सस्टेनेबल. कारण की नाहीतर आपल्याकडे एक एज्युकेटेड आणि फ्रस्ट्रेटेड यूथ तयार होईल. त्याच्यासाठी ही चेंजेस आपल्याला करणं जरुरी आहे आणि गव्हर्नमेंट ह्याच्याकडे बरंच लक्ष दिलं पाहिजे. गव्हर्नमेंट ह्याच्यासाठी बरंच काय काय वेगळ्या गोष्टी करू शकते. एक तर पहिले की गव्हर्नमेंट इटसेल्फ कॅन बिकम मोर डिजिटाइज्ड. आणि जसं हे म्हणताय तसं बरोबर आहे, स्कॅन डॉक्युमेंट म्हणजे डिजिटाइज नाही, पण ईज ऑफ प्रोसेसेस, हँडलिंग ऑफ ऑल दीज थिंग्स डिजिटाइज झालं. कॅन वी बिकम ज्याला म्हणू की बा बेस्ट अँड मोस्ट मॉडर्न गव्हर्नमेंट इन द कंट्री. वी आर नाही आहेत आपण तिकडे, आपल्या सगळा डेटा नाही आहे तसा, आपलं हे अंडरस्टँडिंग तसं नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी केल्या. गव्हर्नमेंटनी जास्त फ्री एंटरप्राइजेस केले, सॉफ्टवेअर फ्री ओपन सॉफ्टवेअर्सवरती भर दिला. अशा सगळ्या काय काय गोष्टी केल्या तर नक्कीच देशभर ह्याचा बदल येऊ शकेल आणि आपण एक महाराष्ट्राला 10 वर्षात अजून एक पुढाकडचा देश पाहू शकू. गायकवाड सर, सरांनी बोलता बोलता एक आशावादही व्यक्त केला, पण त्यांनी एक भीती व्यक्त केली की खूप शिक्षितांची आणि टॅलेंटेड लोकांची मात्र तरीही हाताला किंवा डोक्याला तेवढं काम नसलेली कदाचित अशी एक मोठी फौज होऊ शकते. पण सर्व्हिस सेक्टर हे त्याला उत्तर असू शकतं. आणि जसं तुम्ही परदेशातल्या संधींचं म्हणालात तसं देशात पुढच्या एक 10 वर्षात तुम्ही कशा प्रकारचे सर्व्हिस सेक्टर बघताय की ज्यात मोठ्या प्रमाणात संधी असू शकतात, कशा प्रकारच्या? देशामध्ये ॲग्रिकल्चरमध्येच आपल्याला खूप संधी आहे. फूड प्रोसेसिंगमध्ये प्रचंड संधी आहे. म्हणजे आहे ती उत्पादकता वाढवणं, गुणवत्ता वाढवणं, प्रोसेस करणं आणि जगभराला पाठवणं. आज अमेरिकेला तुम्ही गेलात, जर इंग्लंडला गेलात, मी तिथं ग्लुटन फ्री असं खूप मोठ्या बातम्या बघितल्या. दुकानात गेला, टेस्लामध्ये गेला, तिथल्या दुकानात, डीमार्टमध्ये, वॉलमार्टमध्ये गेलात तर तुम्हाला ग्लुटन फ्री लागतं. आणि ग्लुटन फ्री आपल्या ज्वारीचं पीठ म्हणजे ग्लुटन फ्री. म्हणजे इथं ज्वारी 15-20 रुपयांनी कोणी घेत नाही, तिथं ती $6 $8 किलोनी घेतात. आता इथं चांगली मालदंडी ज्वारी आमच्याकडे सोलापूरला, तिचं पीठ चांगलं बनवलं आणि ती तिथे विकलं आणि त्या शेतामध्ये त्याची उत्पादकता वाढवली, आपण त्याचं प्रोडक्शन वाढवलं, क्वालिटी वाढवली, तर आपल्याला पाहिजे तसा जगभरात जो व्यवसाय करायचो इथं बसूनही करता येईल. आणि मग तो गेनफुल एम्प्लॉयमेंट जी पाहिजे ती गेनफुल एम्प्लॉयमेंट या गावात होईल. माझा BBVचा फुल फॉर्म जो आहे ना तो भारत विकास ग्रुप आहे. आणि मी कायम विचार करताना हा विचार करतो की बॉटम ऑफ द पिरॅमिडला आपल्याला कशी मदत करता येईल आणि त्याला कसं वर आणता येईल. म्हणजे शहरात आणणं, IT सगळं महत्त्वाचं आहे, पण किती जॉब मिळतील, पण जे आहेत त्या गावात त्यांना आपण जर संधी दिली आणि तिथं त्यांना नॉलेज दिलं. म्हणजे मी परवा महाराष्ट्रातली नाही, देशातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे त्याच्या अध्यक्षांशी 2 तास बोललो, 2-2 वेळा बोललो. 4.5 लाख मुलं त्यांच्याकडे शिकतात. महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख मुलं शिकतात. मला त्यांनी सांगितलं की पहिलीत मुलं जी ॲडमिशन घेतात, 100 मुलं ॲडमिशन घेतात, तर 12वी 15 मुलं पास होतात आणि त्यातली पुन्हा निम्मी गळतात ग्रॅज्युएशनला. आणि सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि शेतीचं माती परीक्षण जो विषय तो त्यांना कुठेही अभ्यासक्रमात नाही आहे. म्हणजे सिलिका नसेल, मी तुम्हाला सर सांगतो की कोकणामध्ये सगळं भात होतो, भातामध्ये फक्त तुम्ही सिलिका 6 रुपये किलोने मिळते. 50 किलोचं एक पोतं सिलिकाचं टाकलं तर तुमचं उत्पन्न 25% गॅरंटेड वाढतं. 300 रुपये खर्च येतो. 10 पोत्याचा तुम्हाला 12-13 पोती भात होऊ शकतो. किती खर्च? 300 रुपये. सिलिका कुठं लागते? फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जे कॅटलिस्ट म्हणून काम करायचं असतं ते काम सिलिकाच असतं. वर्षानुवर्ष आपण त्याच जमिनीत भात गेलो, सिलिका संपून गेली आहे. आता हे जे नॉलेज आहे ना फार छोटं नॉलेज आहे. ह्याचे अभ्यासक्रम किती मोठे आहेत. मी त्यांना म्हटलं की साहेब सरकार काय करतंय, अभ्यासक्रम काय करतील ते बाजूला राहू द्या. आपण 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी 1 महिन्याचा 15 दिवसाचा कोर्स तयार करू आणि त्यांना शिकवू की काय त्यांना स्किल द्यायचं गावात. मी त्यांच्या वडिलांना ते सांगतील की बाबा असं नाही असं करा आणि उत्पन्न वाढेल. उत्पन्न वाढलं, क्वालिटी वाढेल, दर्जा वाढेल आणि त्याच्यामध्ये काम करता येईल. संधी खूप आहेत, आव्हानही खूप आहेत, पण मार्गही आहेत. मी 1-2 मुद्दे मांडू का या अनुषंगाने? हां, त्याला जोडून मग पोद्दार सरांकडे जाऊया. आपल्याकडे इंडस्ट्री 4 असा एक विषय आला आहे. लोकांना एकीकडे जॉब द्यायचे आणि दुसरीकडे जॉबलेस ग्रोथ याच्यावरती आपण चर्चा करतोय. इंडस्ट्री 4 म्हणजे प्रॅक्टिकली IT एनेबल्ड, याच्यातनं ऑटोमेशन इन मॅन्युफॅक्चरिंग की ज्याच्यात कारखान्यात माणसंच लागणार नाहीत. रिडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंगकडनं ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगकडे म्हणजे स्किल सेट सगळे मशीनला ट्रान्सफर होतील आणि पावडरपासून प्रॉडक्ट्स बनतील
सॉलिड याच्यापासून उलटं कापून मटेरियल प्रॉडक्ट बनवण्याचं आपण विसरून जाणार आहोत, ही एकीकडे अवस्था आहे. आणि दुसरीकडे आमच्याकडे प्रचंड बेकारांची फौज आहे असं आपण म्हणतो, पण शेतकऱ्याशी बोललं तर तो म्हणतो माणसंच मिळत नाहीत शेतात काम करायला. म्हणजे हे गौडबंगाल न सुटणार आहे की एकीकडे प्रचंड फोकस आहे आमचा ऑटोमेशनकडे, बरोबर, दुसरीकडे आमच्या तरुणांना नोकरी द्यावी म्हणून सगळे प्रयत्न करतायत, आणि तिसरीकडे शेतासारख्या एका बेसिक याच्यात आमच्याकडे काम करायला माणसं नाही आहेत. मी असं म्हणतो की हे एम्फसिस कुठेतरी चुकलेलं आहे आमचं. ते जर करेक्ट केलं तर आमच्या सगळ्या मंडळींना स्किल डेव्हलपमेंटचा विषय होता. शेतात काम करायचं म्हणजे प्रचंड कष्ट आहेत आणि अनेक त्याच्यात रिस्क आहेत. या कमी करता येण्याकरताच्या टेक्नॉलॉजीवर आपण काम केलं तर ऑटोमॅटिक हार्वेस्टिंग करणाऱ्या मशीनची गरज नाहीये. हार्वेस्टिंग करण्याची आजची जी मॅन्युअल पद्धत आहे त्यातले कष्ट कमी करण्याकरता आम्हाला काही टेक्नॉलॉजिकल एड त्याला देता येईल का? ती सिंपल असेल, त्याची कॉस्ट फारशी नसेल, पण जो तरुण शेतात या कष्टांमुळे तिथे इन्व्हॉल्ड असलेल्या रिस्कमुळे काम करायला तयार नाही. साधं कापूस वेचणी, अहो त्या कापसाच्या नख्या इतक्या शार्प असतात की कापूस वेचताना बायांच्या हाताची नखं निघून जातात, रक्तबंबाळ होतात बोट, म्हणून लोक काम करत नाहीयेत. हे जर आपण त्यांना कुठेतरी टेक्नोसॅव्ही केलं आणि सिंपल टेक्नॉलॉजीज दिल्या की ज्यांनी त्यातली रिस्क कमी होईल, कष्ट कमी होतील, लोक करतील, तर लोक परत याच्याकडे वळतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर यातनं जॉब क्रिएशन करता येईल. झालंय असं की आता आपली सगळ्या या मान्यवरांच्या गप्पा आणि विषय जो आहे ना तो असा एका उच्च बिंदूपर्यंत आलेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना उत्सुकता आहे की यांच्याकडनं आणखीन आपण काय घ्यावं. पण माझ्यासमोर असलेल्या घड्याळाचा काटा सुद्धा तेवढ्याच जलद गतीनं फिरतोय, त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी मर्यादा आहे. अगदी शेवटची 30 सेकंद मी तिन्ही मान्यवरांना बाकीच्या देईन आणि म्हणेन की शेवटच्या 30 सेकंदात इथून पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्र तुमच्या इंडस्ट्रीनुसार, सर्व्हिस सेक्टरनुसार कुठे आहे असं वाटतं? 30 सेकंद. देर इज थोडासा कन्फ्यूज स्टेटमध्ये आहोत आपण सध्या, कारण तुमचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे इन्फॉर्मेशन अक्षरशः शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेली आहे. जग हे एवढं मोठं राहिलेलं नाही आहे. इट हॅज बिकम अ स्मॉल विलेज. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकच, इफ यू आस्क मी वन थिंग दॅट कॅन चेंज इंडिया, दॅट इज इफ यू नीड टू रिडिझाईन द एज्युकेशन सिस्टम. आज कुठल्याही इन्स्टिट्यूशनमध्ये जो एखादा मुलगा चांगलं काम करत असेल त्याला 12वीचं सर्टिफिकेट आपण का देऊ शकत नाही? त्याला ग्रॅज्युएशन होऊन आपण डिक्लेअर का करू शकत नाही? वाय डू वी नीड हिम टू गो टू अ कॉलेज अँड गेट अ हिस्ट्री, ज्योग्राफी, सायन्स? मला असं वाटतं की एज्युकेशन रिडिझाईन केलं तर महाराष्ट्र रिडिझाईन होईल, आणि महाराष्ट्र रिडिझाईन झाला तर भारत रिडिझाईन होईल. बरं, गायकवाड सर 30 सेकंद. शेतीवरतीच मी मगाशी सांगितलं तेच, शेती आणि त्याच्यावरती मला काय महाराष्ट्रात 50% आपण बोललो, 50% जनता शेतीवर आहे. तर त्याला टेक्निक नॉलेज द्यायची गरज आहे, नॉलेज इम्पार्ट करायची गरज आहे. हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी आम्ही काही विकसित केले प्रोडक्ट, त्याची जर जोड दिली आणि आपण त्याला जर प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं तर उत्पन्न वाढेल. स्किल जगात जे लागणार आहे ते इथे डेव्हलप करायची गरज आहे. त्याला फार मोठ्या पैशाची गरज नाही आहे, पण संधी हुडकायची गरज आहे. ती माझ्या पद्धतीने मी हुडकतोय, पण सरकार आणि असं जर काही करता आलं की माध्यम एकत्र आली त्यातनं काही करता आलं आणि तशा काही संधी हुडकलो की जर्मनीत 10,000 लोक जातील, मग ते इन्फ्लो चालू होईल. अशा खूप संधी जगभरात त्या हुडकायची गरज आहे आणि काम करायची गरज आहे. बरं सर, तुम्हाला विचारण्याच्या पूर्वी 2 वाक्य फक्त, की तुम्ही जसं एक भीती व्यक्त केलीत की खूप बुद्धिमानांची मात्र हाताला आणि डोक्याला तेवढं काम नाही, आणि त्याच्यातला एक काळा धागा गेल्या काही दिवसांपासून आपल्यापैकी सगळ्यांनाच दिसतोय, तो म्हणजे या क्षेत्रात येणारे लोक खूप आहेत, पण या क्षेत्रात सस्टेन होणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली किंवा लोक घाबरतात, भीतात, स्वतःच्या जीवालाही घाबरतात आणि हे क्षेत्रच नाही तर जीव सुद्धा सोडून ओवाळून टाकायला लागतात. तर हे सगळं करता, म्हणजे थेट म्हणायचं तर आत्महत्याही करतात. हे सगळं पाहता पुढच्या 10 वर्षात तुमच्या दृष्टीने आशादायक चित्र नक्की आहे? नाही, नक्की आशादायक चित्र तर नक्कीच आहे. कारण की जसं मी पहिल्यांदा बोललो की सॉफ्टवेअर हे सगळीकडे सगळ्या ह्याच्यामध्ये येणार आहे. इट इज गोइंग टू बी मोर अँड परव्हेसिव्ह इन ऑल दीज थिंग्स. तर म्हणून पोटेन्शियल खूप आहे, रिक्वायरमेंट खूप आहेत. फक्त आपल्याला त्याला सगळ्या लोकांना, जास्तीत जास्त लोकांना त्याची ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. जसं एज्युकेशन सेक्टर चेंज करायला पाहिजे म्हटलं की त्याच्यामध्ये लोकांना ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे, आणि ती दिली तर ह्या सेक्टरमध्ये द ॲबिलिटी टू चेंज द पीपल स्किल्स ही सर्वात जास्त आहे. आणि हे सेक्टर बाकी सेक्टरपेक्षा वेगळं ह्याच्या करता आहे, कारण की हे सेक्टर दर 2 वर्षानंतर पूर्ण बदलत आहे. बाकी सेक्टर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग म्हटलं तर जे 50 वर्ष होतं ते जवळपास बरेचसे डिझाईन तेच राहतात. हे सेक्टर 2-2 वर्षांनी बदलत आहे, तर त्याच्यासाठी लोकांना ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेतच या सेक्टरमध्ये.
नक्कीच. खरं तर मला कल्पना आहे की भोगले सरांना एक मुद्दा महत्त्वाचा मांडायचा होता, पण वेळेनुसार आपल्याला थोडंसं थांबलं पाहिजे, कारण पुढच्या दोनही सत्राचे जे सर्व मान्यवर आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय खासदार आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत या ठिकाणी आहेत आणि आपण फार पायाभूत गोष्टींबद्दल ऐकलं. आता पायाभूत गोष्टी घडवणारे आणि त्या संदर्भात निर्णय घेणारे जे आहेत अर्थात राजकारणी, तर त्यांच्या डोक्यात काय चाललंय तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे राऊत सरांकडनं, एक राजकीय पक्ष म्हणून आणि सत्तेतले सहभाग असलेले भागीदार म्हणून. पण आपण सगळेजण इथे आलात आणि वेळेची थोडीशी जरी कमतरता असली तरी पुन्हा एबीपी माझाच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या पुढे निश्चितपणे या व्हिजनचा विषय जाऊ. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.